ओके. आपल्या रविवार आठवडा मीटिंगचा आजचा या मीटिंगमध्ये आपला पहिला मुद्दा होता सरकारी कामात अडथळा आणल्यावर होणारे गुन्हे. यामध्ये हा गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे आपल्याला हे आधी माहिती होणं गरजेचं आहे, की सरकारी कामामध्ये जो अडथळा आणल्याचा ठपका ठेवला जातो किंवा अडथळा आणला असा सरकारी कामामध्ये जे लोक सेवक जे असतात, प्रशासकीय अधिकारी असतील, शासकीय अधिकारी असतील, हे जे ज्या वेळेमध्ये करप्शनचा विषय असेल किंवा भ्रष्टाचाराचा विषय असेल, त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा एखाद्या शासकीय व्यक्तीला पाठीशी ज्या वेळेमध्ये हे अधिकारी लोकं घालत असतात, त्या वेळेमध्ये कुठून तरी अडचण निर्माण करायची म्हणून हा तगादा लावला जातो, तो म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला. आता मुळात एखादा व्यक्ती, एखादा नागरिक त्याचं काम होत नाही म्हणून शासकीय प्रशासकीय कार्यालयामध्ये जेव्हा दाद मागायला जातो, त्यावेळेमध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला असतो किंवा माहिती लपवली जाते. काहीतरी गोडबंगाल असतं आणि ती माहिती त्यांना त्या अधिकाऱ्यांना द्यायची नसते आणि म्हणून जास्तीत जास्त अशा वेळेमध्ये हा प्रकार केला जातो. तर त्या वेळेमध्ये कुठल्या प्रकारचे कलम लावले जातात हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. मुळात जर का आधी भारतीय दंडसंहिता म्हणजे आय-पी-सी सेक्शन ज्याला आपण म्हणतोय, हे जर पाहायला गेलं तर 3 प्रकारे कलम लावले जायचे. एक म्हणजे जेव्हा ते काम करत असतील त्यावेळेमध्ये आपण तिथे फक्त जाऊन उभे जरी राहिलो, केलेलं काहीच नाही. फक्त आपण त्यांच्याकडे तगादा लावला, "साहेब मला माहिती पाहिजे, मला माहिती पाहिजे. मला ही माहिती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मी संदर्भित प्रकरणाचा अर्ज केलेला होता किंवा माझा माहिती अधिकार आहे किंवा जी पण आपण काही माहिती मागितलेली असते, ती ज्यावेळेमध्ये माहिती मागतोय आणि त्यांना ती माहिती द्यायची नसते किंवा टाळायची असते किंवा काहीतरी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतात, त्या वेळेमध्ये काहीच झालेलं नसतं. ना कुठला विरोध, ना कुठली अडचण, काहीच नाही. तरीसुद्धा शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून आय-पी-सी सेक्शन 186 नुसार कलम लावला जायचा. आता भारतीय न्याय संहितेच्या नुसार ज्याला आपण बी-एन-एस सेक्शन म्हणतोय त्यानुसार 225 हा कलम वापरला जातो. काही वेळेमध्ये झटापटी होते किंवा थोडीशी बोलचाल किंवा त्यांच्या ज्या वेळेमध्ये प्रकरण अति होतं किंवा थोडंसं बोलचालीमध्ये झटापटी होते, त्या वेळेमध्ये मारहाणी केली, असं प्रकरण दाखवलं जातं. कारण शासकीय नोकर आहेत ते, प्रशासकीय अधिकारी आहेत. त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारची भाषा वापरायला तयार असतात आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त आम्हाला मारहाण केली, केलेलं काही नसतं. फक्त हात लागला जातोय आणि त्यावेळेस सुद्धा ते मारहाण केली. असंच प्रकारची भाषा करतात आणि त्यावेळेमध्ये 353 ज्याला आपण म्हणतोय, मारहाण केली म्हणून आय-पी-सी सेक्शन नुसार आणि बी-एन-एस नुसार 226 हा कलम वापरला जातोय. त्याचबरोबर एखाद्या वेळेमध्ये जोरात काहीतरी भांडण झालेली आहे आणि त्या ठिकाणी किंवा एखाद्या वेळेमध्ये आंदोलन असतं किंवा एखाद्या वेळेमध्ये अ, काहीतरी कार्य करत असताना प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी तिथे कर्तव्यावर असतात आणि त्या झटापटीमध्ये त्यांनाही ते लागतं किंवा दगडफेक होते त्यावेळेमध्ये त्यांना लागतं. मग तिथे कारण दाखवताना बंदोबस्ताला होते किंवा तत्सम काहीतरी उदाहरण देऊन, त्याचा दाखला देऊन मारहाण झाली किंवा दुखापत झाली, असं दाखवलं जातं आणि आय-पी-सी नुसार 332 किंवा 333 आपण ऐकलं असेल. हे सरकारी कामांमधलं झालं. बी-एन-एस नुसार 227 आणि 228 हा कलम लावला जातो. मुळात आता हे कलम का लावले जातात, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे प्रत्येकाला बहुतेक जणांनी अनुभवलेलं सुद्धा आहे. तसं पुढचा मुद्दा आहे. पुढचे 2 जे मुद्दे आपल्या आजच्या चर्चेमधले आहेत, ते म्हणजे माहिती अधिकार जे अधिकारी असतात
ज्यांना अधिकार आहे की त्या माहिती अधिकारातून ती माहिती द्यायची असते किंवा ती माहिती दिली नाही म्हणून ज्यांच्याकडे पहिला अपील जातोय असे अधिकारी जे असतात, हे अधिकारी जसं मगाशी मी म्हटलं कारण हे कलम जे लावले जातात ते अशाच ठिकाणी लावले जातात, अशाच वेळी लावले जातात, अशांच्याच विरोधात लावले जातात, की ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या ठिकाणी काहीतरी गोडबंगाल आहे, ज्या ठिकाणी हे अधिकारी स्वतः शासकीय असतील किंवा प्रशासकीय असतील किंवा काही नेते मंडळी असतील, काही कार्यकर्ते असतील, ते यामध्ये अडकलेले असतात आणि मग अशा वेळेमध्ये हा प्रकार केला जातो. ती माहिती कशी लपवली जाते आणि जनतेची दिशाभूल कशी केली जाते आणि शक्यतो आता माहिती अधिकार जास्तीत जास्त वापरला जातोय. माहिती अधिकाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकारची माहिती मागवली जाते आणि त्या वेळेमध्ये ती माहिती कशी लपवली जाते किंवा ती माहिती आता माहिती अधिकाराचा आपण वापर करतोय म्हणजे त्या अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. जी पण काही माहिती त्यांच्याकडे अवेलेबल असेल, ती माहिती देणं बंधनकारक आहे. परंतु असे असताना ती माहिती दिली जात नाही किंवा लपवली जाते किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशाच वेळी या कलमांचा जास्तीत जास्त वापर केला जातो, जे मी आता सांगितलं. मग ते आय-पी-सी नुसारही सांगितलं, बी-एन-एस नुसारही सांगितलं. मग अशा वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा वेळी आता एखादा माहिती अधिकार आपण दिलेला आहे, त्याच्यातून आपण काही संबंधित प्रकरणाची आपण माहिती मागवतोय. आपल्याला माहिती आहे तिथे मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचाराची माहिती आपल्याला हे अधिकारी देत नाहीत. तर पहिल्यांदा आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे, की आमच्यावर सुद्धा सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला, अशी आम्हाला सुद्धा धमकी येऊ शकते किंवा आम्हाला समोरून उत्तर येऊ शकतं. मग त्यावेळेमध्ये आपण सावधगिरी बाळगणं बाळगणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणून त्याकरिता आपल्याला आधी हे माहिती असणं गरजेचं आहे, की आमची माहिती कशी लपवली जाते. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ती माहिती द्यायची नव्हती आणि दिलेलीही नाही. आपण एखाद्या कार्यालयामध्ये माहिती अधिकार टाकलेला आहे. आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचार आहे, समोरच्याला माहिती भ्रष्टाचार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यालाही माहिती आहे भ्रष्टाचार आहे आणि ते त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. असं करत असताना ती माहिती आपल्याला देतो, देतो, देतो म्हणून ती लांबवली जाते. 30, 40, 50, 60 ते 90 दिवसांपर्यंत नेली जाते. आपण 60 ते 90 दिवसांपर्यंतच्या अवधीमध्ये आपण वेळ किंवा वाट बघत असतो. वेळ आपण घालवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते घालवण्याचा प्रयत्न करतात, आपण वाट बघत बसतोय. कुठेही काही अडथळा निर्माण होऊ नये, अडचण निर्माण होऊ नये, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण थांबतोय, वाट पाहतोय. परंतु त्याचाच गैरफायदा हे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी घेत असतात. ते कुठलेतरी कारण देत असतात, सुट्टी आहे, हे आहे, ते आहे, आम्हाला दुसरं काम आहे किंवा कामं पेंडिंग आहेत. अशा प्रकारची त्यांची भाषा त्या वेळेमध्ये वापरली जाते. 90 दिवस झाल्याच्या नंतर सुद्धा किंवा 90 दिवसांच्या टायमिंगमध्ये, त्या पिरियडमध्ये, त्या वेळेमध्ये सुद्धा हे अधिकारी लोकं ती माहिती कशी लपवली जाईल? ती माहिती देण्यासाठी कसं टाळाटाळ करता येईल? किंवा हां, आम्ही ती माहिती काढलेली आहे. आता ती माहिती देण्याकरता माहिती अधिकारामध्ये एक शेवटचा कॉलम असतो, दारिद्र्य रेषेखालील आहात का? असल्यास किंवा नसल्यास. ही माहिती असते. नसल्यास आपल्याला त्याचे जे काही असतील ते पैसे द्यावे लागतात. ते पैसे तात्काळ त्या अधिकाऱ्यांकडून घेतले जातात. मग ते पैसे घेण्यासाठीच आपले 15-20 दिवस घालवतात. त्यानंतर झेरॉक्स काढायला जाणार आहे, दिलेत किंवा तुमचा एवढं गठ्ठा आहे, एवढे कागदपत्र आहेत. काहीतरी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि ती माहिती टाळण्याचा प्रयत्न करतात. जर एखादा माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा एखादा व्यक्ती जर हुशार असेल, तर ती माहिती मला त्वरित 10 दिवसांच्या आत, 15 दिवसांच्या आत, एवढा कालावधी झालेला आहे, 30 दिवस झालेले आहेत, 50 दिवस झालेले आहेत, तुम्ही अजून दिलेली नाही, असा जेव्हा तगादा लावतोय, मग ते दुसरं काहीतरी कारण शोधतात. तुमची माहिती पूर्णपणे काढलेली आहे. हा बघा दस्तऐवज तुमचा आहे. ही संपूर्ण माहिती आहे. ही संपूर्ण तुमची फाईल आम्ही तयार केलेली आहे. परंतु संबंधित अधिकाऱ्यांची सही नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जा. आता जेव्हा ती माहिती आपण घेऊन जातोय ती काही उपयोगाची होत नाही कारण ती सर्टिफाईड नसते. आणि म्हणून मग तिथे आपल्याला थोडे आणखीन दिवस मागितले जातात. अधिकारी अवेलेबल नाहीत किंवा अधिकारी असले तर अधिकारी म्हणतात, की तो कर्मचारी येईल तेव्हा तो मला कागद दाखवेल. म्हणजे अशी आलटापालट केली जाते, अशी आपली फसवणूक केली जाते, अशी ती माहिती लपवली जाते. 90 दिवसानंतर आपण 3 महिने गेल्यानंतर आपण थोडंसं कुठेतरी शिथिल होतोय, शांत होतोय आणि मग
नंतर काही दिवसानंतर आपल्याला वाटतं 90 दिवसाच्या नंतर 2-4 महिने झाल्यानंतर आपण विचार करतो 120 दिवसानंतर अपील करावा. पुन्हा त्याच्यामध्ये तरतूद केलेली असते. आपलं पत्र सुद्धा त्यांनी तयार केलेलं असतं. पत्राची तारीख सुद्धा टाकलेली असते. आपल्याला माहिती नाही पत्राची तारीख काय आहे. पण ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचवत नाही. त्यांच्या कार्यालयामध्येच फक्त सहीसाठी थांबवून ठेवतात. ते आपला अंदाज पाहतात, की हा व्यक्ती, हा माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा ज्याला माहिती पाहिजे तो व्यक्ती खरंच आपल्यापर्यंत पोहोचेल का? ती माहिती आपल्याकडनं घेईल का? मागेल का? हे सगळं तपासून पाहत असतात. आणि त्यांना अंदाज कारण रोजचे त्यांच्याकडे असे माहिती मागण्यासाठी येत असतात. त्याच्यामुळे त्यांना हे माहिती आहे, की संबंधित व्यक्ती किती पाठपुरावा करते किंवा जरी आपल्याला ती माहिती पुरवली, आपण पाठपुरावा केला, माहिती पुरवली, तरी कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांनी पळवाट काढलेली असते, अर्धवट माहिती दिलेली असते किंवा संपूर्ण माहिती न देता काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी माहिती लपवत असतात आणि त्याच माध्यमातून जनतेची दिशाभूल कशी केली जाते. मी उदाहरणासह सांगतोय. काल परवा आम्ही काही एक प्रकरण उघडकीस असंच याच प्रकारे आणलं. एका व्यक्तीने माहिती अधिकार टाकून जवळपास मला वाटतं 3 महिने झालेले. 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी त्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून गेलेला होता. संबंधित व्यक्तीकडून एका छोट्याशा प्रकरणामध्ये 3,500 कागद म्हणजे मला वाटतं 3,600 समथिंग जे पण काही समथिंग असतील. एक्झॅक्ट आता आकडा लक्षात नाहीये. एका कागदाचे ₹2 म्हणजे ₹7,000 त्या व्यक्तीकडून घेतले गेले. मला वाटतं जून महिन्यामध्ये 3/6/2025 रोजी त्या कागदपत्रांचे पैसे घेतले. त्या संदर्भातलं पत्र त्या माहिती अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला दिले, की तुमच्या माहिती अधिकारासाठी एवढे-एवढे कागद आहेत आणि त्या कागदाची एवढी अमानत आहे, ती तुम्हाला रक्कम भरावी लागेल. संबंधित व्यक्तीने ते पैसे त्याच दिवशी कार्यालयामध्ये नेऊन रोखीने भरले. आता रोख रक्कम दिल्यामुळं त्याच्याकडे कुठला पुरावा राहिला नाही. दुसरी गोष्ट त्या व्यक्तीकडे त्यांनी पावती सुद्धा दिली नाही. म्हणजे जी पैसे भरल्याची, रक्कम भरल्याची पावती द्यायला पाहिजे, अमानत रक्कम, ती दिली नव्हती. योगायोगाने असं झालं, की ते संदर्भातली माहिती 3 महिन्यानंतर सुद्धा त्यांना दिली गेली नाही. आणि त्यांना जेव्हा हे कळलं, की आपल्याला फार उशीर केला जातोय, माहिती लांबवली जाते, माहिती दिली जात नाही, काहीतरी गडबड असू शकते. ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं, असं-असं प्रकरण आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. ग्रामपंचायतची माहिती आहे, आपण त्यांच्या वरिष्ठ बी-डी-ओंना जाऊन भेटूया. बी-डी-ओंकडे जाऊन आम्ही प्रकरण सगळं दाखवलं. दाखवल्याच्या नंतर माहिती अधिकारामधून 3 महिन्यानंतर माहिती का दिली जात नाही? हा जाब विचारल्यानंतर तात्काळ त्यांनी सुनावणी लावली. कारण त्यांना माहिती आहे, आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं होतं, का आम्ही तुमच्याकडे फर्स्ट अपील केलाय आता. त्या फर्स्ट अपीलातून तरी उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. तात्काळ तुम्ही याचं उत्तर द्या, अन्यथा आम्ही सेकंड अपीलात तुम्हाला पण टार्गेट करू. आणि पुढच्या 2 दिवसातच त्यांनी त्याचा अहवाल मागवला. अहवाल मागवल्याच्या नंतर संबंधित अधिकारी ज्यांच्याकडे माहिती अधिकार होता, त्यांनी ती माहिती दिलीच नव्हती. ती व्यक्ती गेल्याच्या नंतर मी स्वतः फर्स्ट अपील करत आम्ही तिथे गेलो. त्यानंतर संबंधित अधिकारी गैरहजर होते. 11चा वेळ दिला असताना सुद्धा अधिकारी तिथे उपस्थित नाही म्हणून त्यांना प्रश्न केला. त्या अधिकाऱ्यांना फर्स्ट अपील अधिकारी जे विस्तार अधिकारी असतात त्यांना प्रश्न केला, की संबंधित अधिकारी हजर का नाही? त्यांनी थोडीशी उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्ही ऐकून घेतलं. बरं आम्हाला गरज होती. आम्हाला ते कागदपत्र पाहिजे होते. कागदपत्र मिळतात का म्हणून आम्ही वाट पाहतोय, वाट पाहतोय, वाट पाहतोय. संबंधित अधिकारी हजर राहत नाही. मग कागदपत्र मिळणार कसे हे आम्हाला जेव्हा कळलं, तेव्हा मग थोडंसं दिशाभूल कशा करतात हे अधिकारी लोकं. त्या अधिकाऱ्यांना विचारलं, की संबंधित अधिकारी ज्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध आहे किंवा ज्यांनी द्यायची आहे ज्या कार्यालयामधून, ते अधिकारीच तिथे नाहीयेत. मग आम्हाला कशासाठी बोलवलंय? मग त्यांनी थोडंसं फोन फिरवायला सुरुवात केली. काही गोष्टींना मागण्याचे त्या अधिकाऱ्यांना फोन केले किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन केले. लवकर बोलवा, 2 तास होऊन गेले तुम्ही हजर नाही वगैरे. आपल्या समोरच स्टंटबाजी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर संबंधित कार्यालयाचा कर्मचारी जवळपास 2 तासांनी तिथे हजर झाला. कुठल्याही प्रकारची माहिती त्यांनी आणलेली नव्हती. आणली होती. 3,500 कागद
तेच तुम्हाला म्हटलं 3,500 कागद एक व्यक्ती, एक कर्मचारी एका बॅगेमध्ये कसा आणू शकतो? तर मी त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो दचकला आणि म्हटलं, की "नाही, मी कागद नाही आणलेले." मग म्हटलं, "बॅगेत काय आहे?" थोडेफार त्यांनी कागद दाखवण्यापुरते त्या व्यक्तीला आणले होते. ज्या वेळेमध्ये निर्णय द्यायचा झाला, कारण अपिलामध्ये आम्ही गेलेलो असताना त्या अपिलामध्ये त्यांनी उत्तर देणं, माहिती देणं गरजेचं होतं. त्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं, "तुम्ही काय करताय?" त्याला सांगितलं, की "उद्याच्या उद्या तू हे दे." त्याची पावती अजूनपर्यंत दिली नाही. पावती का दिली नाही? मग थोडंसं त्या कर्मचाऱ्यावर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या स्टाईलमध्ये दिखावा, की आम्ही तुम्हाला ओरडतो, आम्ही तुम्हाला बोलतो, असं दाखवण्याचा एक नाटक केलं. हे अधिकारी लोकं नाटक करतात, हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. हे कधीच यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना धारेवर धरत नाही. नागरिकांच्या समोर धारेवर धरण्याचा प्रयत्न करतात आणि हे आमच्या समोरही करण्याचा प्रयत्न एक केला. परंतु आम्ही आम्ही सुद्धा त्यांना धारेवर धरलं, की एवढ्या दिवस तुम्ही काय झोपा काढल्या वगैरे संबंधित प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अधिकारी का उपस्थित राहिले नाही? अशा वेळेमध्ये विस्तार अधिकारी जे प्रथम अपिली अधिकारी म्हणतात तेच उत्तर द्यायला लागले. त्यांच्याकडे अशा-अशा विधी असल्यामुळे ते काही उपस्थित राहिले नाहीत. बरं मग त्यावेळी त्यांना प्रश्न केला, उपस्थित नाही राहिले हे लोकसेवक आहेत. जेव्हा एखादा नागरिक तुमच्या सुनावणीकरिता हजर राहत नाही, उपस्थित राहत नाही, तुम्ही सरळ-सरळ लिहून टाकताय, की संबंधित व्यक्ती किंवा ज्यांचं तक्रार आहे, ते उपस्थित न राहिल्यामुळं अर्ज निकाली काढण्यात येत आहे. मग आता तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय करणार? त्यांनी म्हटलं, "आम्ही गैरहजर आहेत, ते असं आहे, त्यांचा कर्मचारी आलाय." तर कर्मचारी येऊन त्या कर्मचाऱ्यांनी काय मोठे दिवे लावलेत का? कर्मचाऱ्यांनी तर आमची पूर्तता केली नाही, कागदपत्र दिले नाहीत. तुमच्या समोर कागदपत्र सादर करत नाहीत आणि यांच्या एवढ्या चुका आहेत, त्याचं काय? ते अधिकारी गैरहजर आहेत एवढ्यावर आम्ही समाधानी नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. गैरहजर का झाले त्याचं कारण आणि गैरहजर असण्याचं त्यांनी गैरहजेरीबद्दलचं पत्र संबंधित कार्यालयाला कळवलं आहे का? किंवा तुमच्या तारखेला उपस्थित राहणार नाहीत, असं कळवलं आहे का? हे लेखी दाखवा, हे तुम्ही सांगू नका. तुमचे काही बांधील नाहीयेत. ते पगार घेतात. हे आमच्या सर्वसामान्य व्यक्तीच्या पैशातून, करातून ते नोकरी करतात आणि त्या नोकरीच्याच माध्यमातून आज त्यांचं ते स्वतः पोट भरतात आणि जर ते अशी आम्हाला उत्तरं देत असतील, तर ते आम्ही ऐकून घेऊ शकत नाही, अशी भाषा त्यांना त्यावेळेमध्ये वापरावी लागली. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की हे अधिकारी लोकं कशा प्रकारची जनतेची, नागरिकांची, माहिती अधिकार कार्यकर्त्यांची दिशाभूल करतात. बरं एवढं सगळं झालं आम्ही तेही मान्य केलं, ठीक आहे काही हरकत नाही. अजून 4-5 दिवस घ्या, आम्हाला 4-5 दिवसात माहिती द्या. परंतु त्या अपिलामध्ये तुम्ही अशा प्रकारचा उल्लेख करू शकत नाही. त्याच्यामध्ये स्पष्टपणे दंडात्मक कारवाईचा आदेश देण्यात यावा. कारण संबंधित अधिकारी उपस्थित नाहीत. उपस्थित नसण्याचा कुठलाही पुरावा नाही. म्हणजे पुरावा म्हणण्यापेक्षा उपस्थित राहणार नाहीत. असं कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही. म्हणजे कर्तव्यावर असताना ते उपस्थित राहत नाहीत आणि कार्यालयाला कुठल्याही प्रकारचं माहिती करून देत नाहीत. म्हणजे तुम्हाला सुद्धा ते फाट्यावर मारतात. हे स्पष्ट या निकालातून दिसतंय. म्हणून त्या निकालावर तुम्ही तसं स्पष्ट लिहा. ते लिहत नव्हते. आपण जबरदस्तीत त्यांना लिहायला लावलं. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे. त्या वेळेमध्ये ते थोडेसे दचकले. त्यांना आम्ही सांगितलं, की आम्ही द्वितीय अपिलामध्ये तर जाणार आहोतच. सेकंड अपील आम्ही करणारच आहोत. त्यात काही प्रश्नच नाही. परंतु तो अपील करत असताना आम्ही तुम्हाला सुद्धा तेवढ्याच प्रकारे जबाबदार धरणार आहोत. कारण प्रथम अपिली अधिकारी असताना अधिकाऱ्यांनी 90 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची पैसे घेतल्याची पावती दिली नाही. त्यावेळेमध्ये सुद्धा बघा दिशाभूल कसे करतात. त्यावेळेत पैसे दिले की नाही दिले, हे बोलण्याचं काम त्या कर्मचाऱ्याचं आहे. परंतु ते न बोलता हे अधिकारी बोलतायत, जे प्रथम अपिलीय अधिकारी होते, ते बोलतायत, "तुम्ही पैसे दिले कशावरून?" मग थोडंसं त्यांना सुद्धा कायद्याची भाषा दाखवली. आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही सादर करतोय, की त्यांना पैसे दिलेत की नाही दिलेत. मग तुम्ही कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? कारण जर त्यांनी ती रिसीट दिलेली नाही, याचा अर्थ त्यांनी लाच घेतलेली आहे. लाच घेतल्याचा पुरावा जर तुम्हाला दिला, तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? हा प्रश्न केल्याच्या नंतर थोडंसं ते घाबरले. त्यांना म्हटलं, "आम्हाला आणखीन पुढे जायला लावू नका, नाहीतर ऑन कॅमेरा आम्ही तुमच्या स्टेटमेंट घेणार." मग थोडंसं त्यांनी माघार घेऊन सगळ्या गोष्टी करून दिल्या आणि तसं म्हणजे सांगण्याचं माझं तात्पर्य हे आहे, की हे अधिकारी लोकं सर्वसामान्य जनतेला कशाप्रकारे फसवतात.
आणि आपण सुद्धा अशा प्रकारांना बळी पडतो हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण आपल्या बाबतीमध्ये जेव्हा अशी घटना घडत असेल, तर संबंधित अधिकारी कितीही मोठ्या पदावरचा असू द्या, त्यांना प्रश्न विचारण्याचा, जाब विचारण्याचा अधिकार आपल्या प्रत्येकाला आहे आणि तो आपण अशा प्रकारे विचारला पाहिजे. जर आपण अशा प्रकारे जाब विचारत नाहीत, तर नक्कीच हे भ्रष्टाचार, अशा प्रकारचे गोळबंगाल, अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी वारंवार घडत राहतील. कारण बऱ्याचशा अशा माहिती अधिकारांच्या माध्यमातून माहिती दिली जात नाही, लपवली जाते किंवा भ्रष्टाचार झालेला आहे हे अधिकाऱ्यांना, अपिली अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती असतं आणि मग कुठेतरी ते पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात आणि कागदोपत्री आपल्याला बोलतात वेगळे आणि कागदोपत्री काहीतरी वेगळं लिहून टाकतात. म्हणजे ज्या वेळेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, की संबंधित अधिकारी इथे उपस्थित नाहीत, तर त्याच्यामध्ये तसा उल्लेख करा. 8 तारखेला कागद देतील आम्हाला मान्य आहे. चला आम्ही ते मान्य केलं. परंतु अधिकारी उपस्थित नाहीत याचा स्पष्ट उल्लेख त्या कागदपत्रांवर त्या तुमच्या जबाबावर झाला पाहिजे. नसल्यास आमचा जबाब त्याला जोडा. त्याने सगळ्या गोष्टींना नकार दिला नाही असं नाही करू शकत. त्याचा अर्थ तोच होतो. म्हटलं साहेब जर तुम्ही आत्ता आमच्या समोर बोलताय, की संबंधित व्यक्तीने त्या झेरॉक्ससाठी पैसे दिले नाहीत. दिल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? तुम्ही कशावरून सांगता पैसे दिलेत? तो कर्मचारी म्हणतोय साहेब पैसे दिलेले आहेत आणि अधिकारी म्हणतोय पैसे दिलेले नाहीत. तर तुम्ही जर का इथे जर का तुम्हाला काही माहिती नसताना तुम्ही जर का खोटं बोलू शकता, उद्या आम्ही द्वितीय अपीलामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही त्या कागदावर लिहू शकता किंवा सांगू शकता, की या कागदावर असं लिहिलेलंच नाहीये, की संबंधित अधिकारी तारखेला हजर होत्या किंवा नव्हत्या. उद्या आम्ही द्वितीय अपीलामध्ये गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पार्टी असणार आहेत आणि तुम्ही सांगणार, की संबंधित अधिकारी हजर होते म्हणून. तुमच्यावर आमचा विश्वास नाही. कारण या कागदावर तुम्ही लिहिलेलंच नाही त्या गैरहजर आहेत किंवा त्या हजर झालेल्या नाहीत. तुम्ही त्यांचा कर्मचारी हजर राहिलेला आहे. म्हणजे उद्या संबंधित अधिकारी काय म्हणणार, की मी दुसऱ्या कामानिमित्त बाहेर होतो आणि त्यामुळे मला यायला जमलं नाही आणि म्हणून माझा कर्मचारी मी त्या ठिकाणी पाठवला होता. मग कर्मचारी कशासाठी पाठवलाय? तुमचे तोंड बघायला पाठवलं होतं का? कशासाठी कर्मचारी या ठिकाणी पाठवलाय? त्याचा उल्लेख करा. कर्मचाऱ्यांनी काय येऊन केलं? तुम्ही त्यांना या ठिकाणी जो प्रथम अपिली अधिकारीच्या सुनावणीकरता तुम्ही बोलवलेला आहे, म्हणजे संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बोलवलंय. मग तो कागदपत्र घेऊन आला का? ते तुम्ही लिहायला पाहिजे होतं. ते तुम्ही का लिहत नाही? म्हणजे उद्या द्वितीय अपीलामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही हात वर करणार, तिथे खोटं बोलणार तुम्ही, की अधिकारी उपस्थित होते, त्यांचा कर्मचारी उपस्थित होता. त्याच्यामध्ये एखादा कागद नव्हता किंवा त्याची एक मॅडमची किंवा त्या अधिकाऱ्यांची एक सही राहिली होती म्हणून तो पुन्हा घेऊन गेला. असंही तुम्ही बोलायला तयार मागे हटणार नाहीत. म्हणून कुठल्याही प्रकारचं काम करत असताना शासकीय कागदपत्रांची पूर्तता जेव्हा आपण करतोय किंवा मागणी करतोय, त्या वेळेमध्ये त्या कागदावर काय लिहिलेलं आहे किंवा एखाद्या ठिकाणी सुनावणी असते किंवा प्रथम अपील अधिकारी सुनावणी लावतो किंवा एखाद्या अर्जावर सुनावणी होते. कुठल्याही प्रकारच्या सुनावणीमध्ये मी ह्याच प्रकारच्या सुनावणीमध्ये किंवा माहिती अधिकाराच्याच सुनावणीमध्ये म्हणतोय असं नाही. कुठल्याही प्रकारच्या सुनावणीमध्ये जेव्हा अधिकारी जबाब घेतात, त्या जबाबातला शब्दन-शब्द आपण वाचणं गरजेचं आहे. मी मुद्दामहून आजच मी न्यूजमध्ये वाचलं, त्या आरक्षणासंदर्भातला. मला त्या आरक्षणावर जायचं नाही, परंतु तिथे सुद्धा शब्दांचा कसा घोळ केला गेलाय, ते मी आज बघितलं. म्हणजे सरसकट आणि पात्र असे जे शब्द होते, ते शब्द काढले गेले, जो खेळ केला गेला. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश तोच आहे, की शासकीय प्रशासकीय लोकं कसे फसवतात. तर त्याप्रकारे आपली सुद्धा कागदपत्रांची भविष्यामध्ये फसवणूक होऊ शकते, नाकारता येत नाही. आजही माझ्याकडे एक पत्र आलं. अ, आपल्या पदाधिकाऱ्यांनीच पाठवलं होतं. एका ग्रामपंचायतमधले सरपंच, उपसरपंच सदस्य सस्पेंड झालेले आहेत आणि तिथे पुन्हा इलेक्शन होऊन सरपंचाची नोंद निवडणूक व्हायला पाहिजे म्हणून BDOनी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा पत्रव्यवहार BDOला केलं, की संबंधित व्यक्तींनी, सरपंच, उपसरपंच सदस्यांनी अपील केलाय का? किंवा वरिष्ठांकडे किंवा वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागितले का? ह्याची तपासणी खातरजमा करा आणि नंतरच पुन्हा निवडणुकीची मागणी करा. कारण जर ते अपिलात गेलेले आहेत आणि आपण इकडे निवडणूक घेतोय, तर ते कायद्याने योग्य होणार नाही. आता हे खालील पातळीवरील लोकांना कळतच नाही. त्यांनी अर्ज केलेला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी
संबंधित पत्रावर उत्तर दिलेलं आहे, खुलासा मागवलेला आहे. तुम्ही तो खुलासा पहा. खुलासा तपासून घ्या. उगाचच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही. ठीक आहे, ते ग्रामपंचायत जे पण काही बॉडी असेल त्यांची नियुक्ती होणारच आहे. परंतु संबंधित व्यक्ती अपिलामध्ये गेलेत का? वरिष्ठ न्यायासाठी गेलेले आहेत का? न्यायालयात गेलेले आहेत का? किंवा प्राधिकरणामध्ये गेलेले आहेत का? हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेच उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं होतं. तुम्ही खातरजमा करा. तुम्हाला जर का स्पष्ट माहिती असेल, तर तुम्ही तसं लेखी आम्हाला कळवा. कळवल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर पुन्हा विचार करून लवकरात लवकर सरपंच, उपसरपंच नियुक्ती करण्यासाठी आपण जो काही कार्यक्रम असेल तो करूया. असं स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी काम करत नाहीत किंवा असं करतात, तसं करतात, असे काहीतरी हे चालू होतं. त्या व्यक्तींना चांगल्या योग्य प्रकारे समज देण्यात आली, की असं नसतं. कायद्याच्या चौकटीमध्ये ते बसत नाही. कारण संबंधित व्यक्ती जर अपिलात गेलेला असेल, तर त्याला सुद्धा स्थगिती येते. म्हणजे ते सस्पेंड जरी झालेले असले आणि ते जर का अपिलात गेलेले असतील, वरिष्ठ प्राधिकरणामध्ये न्यायप्रविष्ट जर प्रकरण असेल, तर न्यायालयामध्ये जर गेले असतील, तर संबंधित ठिकाणी नवीन नियुक्ती केली जात नाही. तिथे सुद्धा स्टे येतोय. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाल्याच्या नंतर, पूर्णपणे खातरजमा झाल्याच्या नंतर, खात्रीशीर उत्तर मिळाल्याच्या नंतरच पुढची नियुक्ती केली जाते, अन्यथा केली जात नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण पहिल्यांदा तपासणं गरजेचं आहे. आता हे ग्रामपंचायत लेव्हलचं झालं. इतर माहिती अधिकारांमध्ये तर असे बरेचसे प्रकार घडतात. आणि मग माहिती अधिकार कार्यकर्ता कुठेतरी चुकीच्या प्रकारे माहिती किंवा त्याचा वेगळा प्रकार प्रचार करत असतो. म्हणून माहिती अधिकार किंवा माहिती अधिकाराचा आपण जर वापर करत असेल, तर आपल्याला सर्वप्रथम ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आपल्याला जसं सुरुवातीला आपण जे कलम पाहिले आय-पी-सी सेक्शननुसार 186, 353, 332, 333 बी-एन-एस नुसार भारतीय न्याय संहितानुसार कलम 225, 226 त्याच्यानंतर 227, 28 आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत असतो, भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण आवाज उठवत असतो, भ्रष्टाचाराची माहिती गोळा करत असतो, त्या वेळेमध्ये जर का प्रशासकीय अधिकारी सुद्धा अडकत असतील, तर किंवा एखाद्या मोठी राजकीय व्यक्ती किंवा मोठा भ्रष्टाचार होत असेल, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून या कलमांचा वापर करून आपल्याला सुद्धा 225 आपण नाही कुठले वादावाद करत, नाही मारहाण करायला जात, परंतु आपल्याला सुद्धा 225 बी-एन-एस 225 नुसार सरकारी शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून त्याची आधी आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. ते काम करत असताना अपिलाच्या ठिकाणी सुद्धा किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण कायद्याच्या भाषेनुसार जसं मगाशी मी म्हटलं, की त्या अपिलीच्या सुनावणीमध्ये अधिकारी हजर नसताना संबंधित व्यक्तीला निकाल म्हणजे तुम्हाला कागद भेटलेत, अशा प्रकारचा निकाल देण्यात येत होता. कागदपत्र कुठल्याही प्रकारचे हातामध्ये दिलेले नाहीत. उलट त्या कागदपत्रांसाठीचे ₹7,000 त्या ग्रामपंचायतने लुटलेले असताना अशा प्रकारचा निकाल आणि तिथेच ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु आता द्वितीय अपिलामध्ये आपण जाणार. त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांची आणि प्रथम अपिली अधिकाऱ्यांची सुद्धा आपण तक्रार कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचा दंड लावला नाही. कारण माहिती अधिकार नियमानुसार 90 दिवसांच्या आत जर माहिती दिली नाही, तर जो माहिती अधिकारी आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. जो काही दंड असेल तो ₹500,000 ₹2,000 काही जो दंड असेल, ती दंडात्मक कारवाई होते. भले तो ₹500 दंड का होईना, परंतु ज्या वेळेमध्ये त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर जेव्हा दंड होतो, तेव्हा त्यांचं प्रमोशन होत असताना पहिल्यांदा किती दंडात्मक कारवाई झालेल्या आहेत, हे पाहिलं जातं आणि नंतरच त्यांचं प्रमोशन पुढच्या प्रकारे होतं. म्हणून त्या दंडात्मक कारवाईंना बरेचसे अधिकारी दाबण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच प्रकारे 90 दिवस होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा ज्या प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांवर कुठल्या प्रकारची दंडात्मक कारवाई न केल्यामुळे म्हणजे द्वितीय अपिलामध्ये आपण तर गेल्यानंतर प्रथम अपिली अधिकाऱ्यावर पण दंडात्मक कारवाई होणारच आहे. परंतु त्याआधीच प्रथम अपिलीय दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं होतं. आणि त्याकरता सुद्धा वेगळा आपण सीओ दंड करण्याचा अधिकार हा मग पुढचा सीओ ना असतोय. आणि द्वितीय अपील हा
विभागीय आयुक्तांकडे केला जातोय. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा वेळेमध्ये आपण माहिती अधिकाराचा वापर करत असताना आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात आणि मग त्या माहिती अर्धवट राहतात आणि आपलं काम पूर्ण होत नाही आणि मग भ्रष्टाचार आणखीन वाढण्यास मदत होते किंवा तो भ्रष्टाचार आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये होण्यास मदत होते. आणि मग पुढच्या वेळेमध्ये जेव्हा आपण काम करायला जातो, तर त्या वेळेमध्ये ते काम सुद्धा पूर्ण होत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या मानवाधिकारने असे 2 माहिती अधिकार एक प्रथम अपीलीय संदर्भातील आणि एक साधा माहिती अधिकारातील 2 प्रकरणाचे चांगल्या प्रकारे उघडझाप करून त्या अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं गेलंय आणि एक चांगल्या प्रकारचा त्या अधिकाऱ्यांवर एक दबदबा सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला, की जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला जी असलेली माहिती कारण ज्या वेळेमध्ये ही सुनावणी चालू होती त्याच वेळेमध्ये इतर 2 ग्रामविकास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. ते संपूर्ण प्रकरण पाहत होते आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा काही घटना होत्या. त्याच्यामुळे त्यांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही. कारण त्यांना माहिती होतं, की हे कायद्यानुसार बरोबर आहेत. आपल्याच अधिकाऱ्यांचं काहीतरी चुकतंय आणि भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा या गोष्टीला सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ते अधिकारी सुद्धा शांतपणे ऐकत होते. म्हणजे सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे, की अशी दिशाभूल हे अधिकारी करत असतात, तर त्या वेळेमध्ये आपण अशा प्रकारे उत्तर देणं गरजेचं आहे, जे आपल्या मानवाधिकारने आतापर्यंत केलेलं आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये मला वाटतं 25/8/2025 ला म्हणजे आम्ही आमच्या परिसरामध्ये आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून अ, दिवाळी सण हा मोठा उत्सव, मोठा सण साजरा केला जातोय आणि त्याच माध्यमातून हे जे रस्त्यावर विक्री करणारे हॉटेल असतील, स्वीट दुकानदार असतील तर यांच्याकडे बरेचसे एक्सपायर्ड झालेला कालबाह्य ज्याला आपण म्हणतोय, खराब असलेला माल हा कमी किमतीमध्ये विकला जायचा किंवा विकला जातोच. जायचा म्हणण्यापेक्षा विकला जातोच. खराब माल विकला जातो या संदर्भातील पत्र आपण काही तालुक्यांमध्ये सुद्धा दिलेले होते. आणि योगायोगाने 2 दिवसांपूर्वी आमच्याच परिसरामध्ये एक घटना अशी घडली, की जो आपण आपला खाल्ला जाणारा काळा खजूर आहे, त्या खजुरामध्ये कीड सापडल्या. कीड म्हणजे प्रत्येक त्यांच्या बॉक्समध्ये ॲक्चुअल तो खराबच माल विकला जातो आणि पावसाळ्यामध्ये तो जास्तीत जास्त अ, पकडला जा अ, कीड पकडली जाते आणि अशीच तक्रार आमच्या परिसरातील काही जेव्हा लोकांच्या निदर्शनास आली त्यांनी तत्काळ संपर्क केला आणि योगायोगाने तात्काळ आपण पोलीस स्टेशनला त्या संदर्भातील तक्रार ऑलरेडी आपण पत्रव्यवहार केलेला होता आणि त्याच पत्रव्यवहाराच्या आधारे आपण ती तक्रार पुन्हा नोंदवली आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली. त्याचबरोबर फूड अँड ड्रग्ज ऑफिसरना सुद्धा आपण संबंधित आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून लेखी तक्रार सुद्धा दिली. संबंधित कंपनीची, त्या कारखान्याची सुद्धा तक्रार केली आणि संबंधित हॉटेल मालकाची सुद्धा तक्रार केलेली आहे. त्यानंतर आपल्या लक्षात आलं, की त्या हॉटेल मालकाकडे कुठल्या प्रकारचं लायसन्स नाही. जुने लायसन्स होते ते रिन्यू केलेले नसल्यामुळं त्या लायसन्सवरती सुद्धा कारवाई करणं, दंडात्मक कारवाई मला वाटतं 40-50 हजाराचा त्यांना दंड सुद्धा बसतोय. म्हणजे अशा प्रकारच्या कारवाया या मागच्या 2 दिवसांमध्ये आपण केलेल्या आहेत. त्याचबरोबर जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा म्हणजे आमच्याच परिसरामध्ये जो राज्य महामार्ग होता, त्या राज्य महामार्गावर एका नामांकित कंपनीला काम दिल्याच्या नंतर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यामध्ये कसा सर्वासर्वाव करते आणि कसा भ्रष्टाचार करते, याची माहिती आपण उघड केली आणि जवळपास बऱ्याचशा लाखोंचा भ्रष्टाचार आपण तो उघड केलेला आहे. त्यांची बिलं थांबवण्यात आलेली आहेत. बाकीच्या प्रक्रिया अजूनपर्यंत चालू आहेत. भविष्यामध्ये चांगला पाठपुरावा करून नक्कीच त्यांच्यावर आपण कारवाईची सुद्धा मागणी करणार आहोत. म्हणजे आपण जर एखादं काम करत असताना आपण जर तिथे दक्ष राहिलो, आपण जर कायद्यानुसार जसं आता माहिती अधिकारामध्ये जसं आज आपण पाहिलं, की कशाप्रकारे आपल्याला फसवलं जातं, कशाप्रकारे माहिती लपवली जाते आणि आपण जर तिथे तगादा लावला तर आपल्याला कुठल्या प्रकारे नुसार अडकवलं जातं, हे जर माहिती असेल आणि त्याचा अभ्यास करून जर आपण काम करायला लागलो, तर नक्कीच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ. कुठल्याही प्रकारचं आपल्यावर गुन्हा दाखल न होता आपण चांगल्या प्रकारे माहिती अधिकारातून माहिती मागून होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्यास प्रयत्न करू. त्याचबरोबर होत असलेले भ्रष्टाचार थांबवून संबंधित व्यक्तीवर, संबंधित लोकप्रतिनिधीवर, संबंधित लोकसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी काही आहे ती आपण करू शकतो आणि एक समाजामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला माहिती असणं प्रत्येकाला गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकजण एक प्रकारचं
वकिलाप्रमाणे एक दक्ष नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जर कार्य करत असेल, तर नक्कीच समाजाला, सर्वसामान्य नागरिकाला, समाजातील शेवटच्या घटकाला आपण चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आणि शासनाला आणि प्रशासनाला होणाऱ्या भ्रष्टाचारापासून आपण रोखू शकतो आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारे चांगला देश, चांगला प्रदेश, चांगलं राज्य घडवण्यास आपला हातभार लागेल. ज्याकरिता आपल्याला हे सर्व कायदे, हा सर्व अभ्यास, माहिती अधिकार चांगल्या प्रकारे माहिती असणं गरजेचं आहे. नुकतंच 2-3 दिवसांपूर्वी WhatsAppच्या माध्यमातून आपल्याकडे एक तक्रार अकोल्यातून अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातून आपल्याकडे एक तक्रार आलेली होती. एका शाळेच्या संदर्भातली आणि आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरावा सुद्धा चांगल्या प्रकारे 2 दिवसामध्ये आपल्या अकोल्यातील काही पदाधिकारी आहेत. अकोल्यामधील असतील किंवा बाजूच्या तालुक्यांमधील असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे पाठपुरावा सुद्धा करायला लावलेला आहे आणि संबंधित व्यक्तीवर म्हणजे मुलींवरील अत्याचारातील हा प्रकरण आहे. स्वतः त्या शाळेचे संस्थापक आणि संचालक यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्यावर एफ-आय-आर सुद्धा करण्यात आलेला आहे. आणखीन त्यामध्ये आता तो आरोपी फरार आहे. तो आरोपी शोधून त्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे संबंधित व्यक्तीने जी तक्रार केलेली आहे, त्या व्यक्तीने स्पष्ट सांगितलेलं आहे, की गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या ठिकाणी असे प्रकरण घडतायत. बहुतांश महिलांवर, मुलींवर अत्याचार झालेले आहेत. परंतु संबंधित पोलीस स्टेशनला पैसे देऊन ते गुन्हे दाबले गेलेत. काही वेळेमध्ये त्या मुलींना, महिलांना पैसे देऊन ते प्रकरण दाबलं गेलेलं आहे किंवा समाजासमोर आलेलं नाही. परंतु हे प्रकरण आपण बाहेर आणून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा संस्था सुद्धा बंद झाल्या पाहिजेत. अशी मागणी त्यांनी आपल्याकडे WhatsAppच्या माध्यमातून केली होती आणि तीच तक्रार आपण पोलीस अधीक्षक ज्यांच्याकडे सुद्धा ती करतोय. आपले पदाधिकारी त्याच्यामध्ये चांगले सक्रिय सहभाग घेत आहेत. क्राईम तिकडचे काही रिपोर्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळाली. लवकरच यशस्वीरित्या आपण पोलिसांना सहकार्य करून आणि संबंधित ज्या काही तरुणी असतील, महिला असतील, मुली असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर करतोय. एफ-आय-आर तर दाखल झालेला आहेच, परंतु म्हणजे पोक्सोनुसार त्यांच्यावर एफ-आय-आर दाखल झालेला आहे. परंतु नुसता गुन्हा दाखल होऊन उपयोग नसून त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा जर शाळा असतील, कारण त्या शाळेचं नाव समथिंग अब्दुल कलाम असं काहीतरी आहे. तर अशा कलाम साहेबांच्या नावाने जर का अशा गैरव्यवहार त्या शाळेमध्ये जर होत असतील, तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून अशा शाळा सुद्धा बंद व्हायला पाहिजेत आणि त्याची मागणी सुद्धा आपण संबंधित शैक्षणिक विभागाकडे लवकरच करणार आहोत. आणि संबंधित व्यक्तीला सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्याचे सुद्धा प्रयत्न आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून सुरू आहेत. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हा हॅलो. बोला. हा बोला. नमस्ते सर. मुकेश हा बराड बोलतोय मी, कन्नड संभाजीनगरहून. हा सर, एक प्रश्न असा होता की मागे 2-3 सुनावणी झाल्या माझ्या 2-3 आपल्यामध्ये, अच्छा. परंतु आयुक्त जरा प्रतिसाद देत नाहीये. काय जनमाहिती प्रकरण काय अधिकारी आणि होतं? आपले अधिकारी त्या जास्त बाजू घेताना दिसत आहे. प्रकरण काय होतं? प्रकरण एक असं होतं सर, एक अतिक्रमणाची बाबतीत मी माहिती अधिकार टाकला होता. हा त्याला जवळजवळ 1.5 वर्ष झालं सर. हा द्वितीय आपल्या सुनावणीसाठी 1.5 वर्षापूर्वी अर्ज केला होता. हा आता 1.5 वर्षानंतर सुनावणी झाली, नोटीस आली होती. 1.5 अतिक्रमण वर्षानंतर बाबतीत सुनावणी झाली. अतिक्रमणा बाबतीत मी माहिती मागितली होती, त्यांनी माहिती दिलीच नाही सर. किती दिवस झाले माहिती न दिल्याला? आता माहिती न दिला दीड दीड वर्ष झालं. 1.5 वर्ष माहिती दिलीच नाही. 1.5 वर्षापूर्वी अर्ज केला होता, मग तुम्ही त्यांनी माहिती अपील दिली नाही. नाही केला नंतर का? मी प्रथम अपील केला होता सर. हा त्यात मी सुनावणी केली नाही, त्यांनी सुनावणी झाली नाही. सुनावणी झालीच अं, नाही. नंतर मी सुनावणी तुम्ही प्रथम अपील केल्यानंतर किती दिवस झाले? प्रथम अपील केल्यानंतर मी त्याला एक 15 महिने झाले त्याला. 15 महिने. हो,
जवळपास 15 त्याच्यानंतर त्यांनी सुनावणी केली नाही सर. मग तुम्ही ते 1 महिन्यातच तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं ना. नाही नाही, त्याच्यानंतर 45 दिवसात आज मी केलं ना प्रथम अपील सर. नाही, प्रथम अपील झालं तुमचं. प्रथम अपील पण तुम्हाला विचारलं नाही ना प्रथम अपीलात. हा, सुनावणी झाली ना सर. त्याच्यानंतर मी द्वितीय अपील टाकलं संभाजीनगर खंडपीठात. हा. त्याच्यानंतर आता एक 12/8 सुनावणी झाली 3 प्रकरणामध्ये. हा. पण असं वाटतं की माननीय आयुक्त साहेब जनमाहिती अधिकारी आणि अपील अधिकारी बाजू घेताना जास्त दिसत आहे. ऍक्च्युली आता मी जसं मगाशीच म्हटलं की अधिकारी त्यांच्याच लोकांची बाजू घेत असतात. हो ना सर. परंतु तुम्हाला त्यांना तिथे अडकवणं गरजेचं आहे ना. तुम्ही त्यांना जाब विचारू शकता एवढे महिने का लागले? हा, मी बाजू त्यांच्यावर मांडली होती सर. दंडात्मक कारवाई का केली नाही? हा प्रश्न हा तुम्ही ते पण, विचारायला पाहिजे ना. हा ते पण सांगितलं सर आयुक्त साहेबांना. हा. मला माहिती तर दिली नाही सर त्यांनी. मला हा. माहिती पण पाहिजे आणि यांच्यावर दंडाची कारवाई करा. 20 आणि हा. 20(2) नुसार हा. शास्त्री 20(1) नुसार दंडाची कारवाई आणि 20(2) नुसार शास्त्रीय कारवाई करा. ही मी आणि मागणी केली आता त्यांनी. त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा होतो. माहिती न दिल्यास त्यांच्यावर एफ-आय-आर सुद्धा होतो. एफ-आय-आरचं असं होतं सर का एफ-आय-आरचं म्हणजे कोणती कलमानुसार एफ-आय-आर होता असा? हा. कोणत्या कलमानुसार एफ-आय-आर होतं त्यांच्यावर? तुम्ही मला डिटेल्स पाठवा. मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतोय. मला ठीक आहे फक्त सर. तुम्ही माहिती कधी मागवली, पहिला अपील कधी केला, दुसरा अपील कधी केला, सुनावणी चालेल कधी झाली, चालेल चालेल. मी ती व्हॉट्सअपवर संपूर्ण तुमच्या, माहिती हा, मला व्हॉट्सअप करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर मी सांगतोय. व्हॉट्सअपवर पीडीएफ करून पाठवतो सर तुम्हाला. हा. मी थोडं तुम्हाला थोडं सगळी मार्गदर्शन डिटेल्स करा देतो. त्याच्यावर थोडं मार्गदर्शन करा. त्याच्यावर एफ-आय-आर कसं करायचं, त्याच्यानंतर द्वितीय अपिलामध्ये त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे आणि त्याला कुठे चॅलेंज अच्छा करायचं ते अच्छा मी सगळं सांगतो तुम्हाला. चालेल सर. मी आपल्या व्हॉट्सअपवर पाठवतो सर. हो. नक्कीच. हा, बोला. सर, यवतमाळ जिल्ह्यावरून बोलतो सर, चेतन पवार. कुठनं? यवतमाळ जिल्हा. हा, बोला ना. सर, तो एक प्रॉब्लेम होता. मी अर्ज केला पोस्टाने. हा. त्या सरांकडे पोहोचला 10 दिवसानंतर. हा. आपण कोणती तारीख धरायची? त्यांच्याजवळ पोहोचलेली तारीख धरायची की पोहोचल्यानंतरचीच. तेच तारीख धरायची का? हो. पोहोचल्यानंतर. कारण हा. त्यांना माहिती कधी झालं त्यांच्या हो. हातात पोहोचल्यानंतरच तारीख लागू झाली ना. हो. पण हा. त्यांनी काय केलं, जो आवक जावक आहे हा. तिथे आणखी 10 दिवस त्यांनीच ठेवला तिथे. त्यांनी कधी पण ठेवू द्या आवक ना. त्यांच्याकडे जे हा. तारीख पोहोचली ना, हा. ती महत्वाची आहे. त्यांनी किती दिवस ठेवू दे. त्यांनी 40 दिवस पण जरी ठेवलं, 90 दिवस जरी ठेवलं आणि नंतर त्यांनी सांगितलं माझ्या हातात, मी आता बघितलंय, ती चूक त्यांची आहे. हो का? हा, ती चूक नाही, तो त्यांची आहे. सांगत होता आवक जावकवाल्याने आमच्याकडे पाठवलाच नाही म्हणे. मला काही नाही, माहिती नाही. तुम्हाला माहिती होती? आवक जावकवाल्यांनी पाठवलं नाही म्हणजे आवक जावक कोणाची आहे? त्या हा. अधिकाऱ्याचीच आहे ना. हो. लक्षात घ्या, आवक जावकांनी पाठवलं नाही तरी आवक जावक म्हणजे तुम्ही काय मोठे साहेब लागून नाही गेले, तुम्ही लोकसेवक आहात. हो. आणि आवक जावक घेणारा हा व्यक्ती तू म्हणजे त्या अधिकाऱ्याचाच आहे. हो. आवक जावक घेणारा व्यक्ती तो माहिती घेतोय आणि यांच्या टेबलवर नेऊन ठेवतोय. हो. जर त्या आवक जावकला नाही आली, मग तुम्ही काय 15 दिवस तुमची माहितीच नाही आली का तुमच्याकडे? नाही. आणि जर नाही माहिती आली तुमच्याकडे, तर ती माहिती तुम्ही स्वतः विचारणं गरजेचं आहे, की आज काय कुठलं हे आलंय का? टपाल आलं, त्याला टपाल शब्द वापरतात. हो. प्रशासकीय अधिकारी त्याला टपाल शब्द वापरतात. म्हणजे हा. कुठलाही हा. कागद असेल त्याला. मग त्या हा. अधिकाऱ्यांनी त्या आवक जावकच्या अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे. त्या कर्मचाऱ्याला विचारणं गरजेचं असतं, की आज कुठलं टपाल आहे का? काल कुठलं हा. टपाल आलंय का? संध्याकाळी कुठलं टपाल आलंय का? हे रोजची त्यांची अपडेटिंग असते. हो आणि का? जर त्या अधिकाऱ्याला तुम्ही एकच शब्द विचारायचं, की साहेब तुम्ही म्हणताय 10 दिवस मला त्या कर्मचाऱ्याने टपाल दिला नाही किंवा आवक जावकवाल्यांनी मला दिला नाही. मग 10 दिवस तुम्ही त्यांना विचारलंच नाही का? हा. 10 दिवस तुम्ही काम केले नाहीत का? हा प्रश्न त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारा. ठीक आहे सर. थँक्यू सर. आणखी कोणाचा काही प्रश्न? कारण जर आपल्याला अशी माहिती नसेल, जसं आता यांनी म्हटलं, की 1.5-2 वर्ष झाले माहिती अधिकारावर सुनावणी चालू आहे. ॲक्चुअल मुळामध्ये एवढा वेळ लागत नाही माहिती अधिकाराला. पहिल्या वेळेमध्ये थोडा वेळ जातो, दुसऱ्या वेळेमध्ये एवढा वेळ लागता कामा नये, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी दस्तऐवज तयार असतो आणि तोच दस्तऐवज प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी मागवायचा असतो किंवा त्याच्यामध्ये काय माहितीची कमतरता असेल, तर ती मागवली जाते. द्वितीय अपिलामध्ये सुद्धा पूर्ण माहिती प्रथम अपिलामध्ये संपूर्ण झालेली असते. त्यामुळे एवढा अवधी तिथे जात नाही. त्यामुळं आपल्याला आधी ही माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं आता यांनी म्हटलं, की आवक-जावक
आवक-जावक कर्मचाऱ्यांनी माझ्या पर्यंत पोहोचवलं नाही किंवा दिलं नाही, तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे, की आवक-जावक जरी कर्मचारी वेगळा असला, तरी सुद्धा ती माहिती घेण्याचं काम त्या संबंधित अधिकारीचं असतं. तो कुठलाही कोणताही अधिकारी असू द्या. क्लास 1 ऑफिसर असू द्या किंवा साधा अ, क, ड वर्गातला कर्मचारी असू द्या. त्यांचं सुद्धा अधिकार हे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कार्यालयातले सारखेच आहेत. त्यामुळं आवक-जावक मधून आलेलं टपाल हे आपल्या टेबलवर आणण्याचं काम जरी त्या कर्मचाऱ्याचा असला आणि तो कर्मचारी जर दिवसाला टपाल देत नसेल, तर ते घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याचीच असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो अधिकारी म्हणजे मला माझ्या टेबलवर सगळं जेवण वाढून देणार आणि मी आयतं खाणार असं नाही. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. जर ते जेवण माझ्या टेबलवर का आलं नाही, हे जाब त्या अधिकाऱ्याने विचारणं गरजेचं आहे. आणि जर अधिकारी आपल्याला असे प्रश्न मी पुन्हा एकदा तर जे आम्ही एकदा एका अधिकाऱ्याला असंच विचारलं, त्या अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला असंच उत्तर दिलं. ग्रामविकास अधिकारी होता. त्याने माहिती अधिकार 3-4 महिने काहीतरी दिले नव्हते आणि हा ग्रामविकास अधिकारी नवीन आलेला होता. आणि त्या ग्रामविकास अधिकाऱ्याची भाषा अशी होती, की "मी आत्ता आलोय. मला काहीही माहिती नाही." त्या अधिकाऱ्याचे हे शब्द होते. त्या अधिकाऱ्याला तिथे आम्ही थांबवलं. त्याला एवढंच म्हटलं, की "असे शब्द तुम्ही आज नवीन आलात, की उद्या नवीन या. आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. आमचं पत्र, आमचा माहिती अधिकार, आमचा अर्ज किती तारखेला आलेला आहे, हे तारीख पाहणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात, आम्ही तुम्हाला बोलत नाही, आम्ही त्या खुर्चीला बोलतोय. तो अधिकारी कुठला आहे, कुठून आलेला आहे, कधी आलेला आहे, याच्याशी नागरिकाला, त्या व्यक्तीला काहीही घेणं-देणं नसतं. आम्हाला गरज आहे आमच्या कागदपत्रांची, आमच्या माहितीची, आमच्या हक्काची आणि ती माहिती, ते हक्क आम्ही तुमच्याकडून मागत नाही. आम्ही त्या खुर्चीकडून मागतोय, त्या पदाकडून मागतोय. त्यामुळं तुम्ही इथे कधी आलात, हे आम्ही तुम्हाला कधीच विचारत नाही. तुम्ही काल आलात, आज आलात, की उद्या आलात, ह्याच्याशी आम्हाला मतलब नाही. त्या खुर्चीमध्ये आमचा कागद कधी आलेला आहे? तुम्ही जर का काल जरी आलात, तरी तुमच्या टेबलवर आमचा अर्ज आहे. त्या टेबलवरचे अर्ज पाहणं तुमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य समजून तुम्ही आमच्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि ती तात्काळ केली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी लगेच सांगितलं, "नाही, नाही, ठीक आहे, ठीक आहे. मी उद्याच्या उद्या येतोय." म्हणजे हे आपण तात्काळ त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. ती जबाबदारी तुमची आहे. एखाद्या वेळेमध्ये साधा 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 प्रश्न आपण स्वतःला विचारा. एखाद्या वेळेमध्ये आपण हजर राहत नाही. एखादी सुनावणी असेल, आपण हजर नाही झालो. तुम्ही बघितलंय ते अधिकारी काय लिहितात त्या कागदावर? या तारखेला अशा-अशा अशिलांची, अशा-अशा लोकांची सुनावणी होती. संबंधित व्यक्ती हजर राहिली नाही, म्हणून हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. असं स्पष्ट लिहून दिलं जातं. आपलं ऐकूनच घेतलं जात नाही. मग अधिकाऱ्यांचं काय ऐकून घ्यायचं आपण? हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्या क्षणी त्यांना जाब विचारला पाहिजे आपण, "तुम्ही एवढे दिवस काय झोपा काढल्या का? तुम्ही इथे बसता कशासाठी? या खुर्चीवर कशासाठी बसताय? तुम्ही जो पगार घेताय, तो पगार आमच्या पैशातून तुम्हाला मिळतोय. आम्ही कर भरतोय म्हणून तुम्ही त्या पैशांवर तुम्ही जगताय." हे शब्द आपले प्रत्येकाचे आले पाहिजेत. आणि तुम्ही ह्या खुर्चीवर बसलायत, मग तुम्ही कुठल्या पदाचे असू द्या. ते पद हे आमची सेवा करण्याकरता आहे. या जनतेची सेवा करण्याकरता तुमचं पद आहे. ही खुर्ची त्यासाठी आहे आणि ते काम तुम्हाला करायचंय. तुम्ही आम्हाला उलट उत्तरं देऊ शकत नाहीत. या शब्दात त्यांना खडसावा ना. नाही करणार तुमच्यावर गुन्हा दाखल. आपण अडथळा कुठं करतोय? आपण आपला हक्क मागतोय, आपण आपला अधिकार मागतोय, आपण आपली कामं मागतोय, जी कामं त्यांना करायची आहेत. ज्या वेळेमध्ये आपल्याला धमकी दिली जाते ना, तुम्ही सरकारी कामात, तुम्ही आमच्या कामात अडथळा निर्माण करता, त्यावेळेस आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि ते आपण कधी बोलू शकतो? जर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतील तर. जसं आता यांनी सांगितलं, की त्यांनी असं उत्तर दिलं, आवक-जावकने मला दिलंच नाही. तिथे आपण त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे, आवक-जावकने दिलं नाही, ही घेण्याची जबाबदारी तुमची आहे, काय आम्ही नाही घेऊ शकत. पण जर तुम्हाला एवढं वाटत होतं, तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सूचना द्या. आवक-जावकमध्ये न देता डायरेक्ट आमच्या टेबलवर आणून द्या. मग त्यावेळेस काय सांगतात हे अधिकारी लोकं? त्यांच्याकडे द्या, आवक-जावकला द्या, रजिस्टर्डला नोंद होऊ द्या, मग ते आमच्याकडे येईल असं म्हणतात ना. बोलतात की नाही? ते घेतात का कधी अधिकारी हातामध्ये डायरेक्ट? नाही घेत. ते त्यांच्या अधिकारामध्ये स्पष्टपणे राहतात. मग आपण पण आपल्या अधिकारात स्पष्ट राहणं गरजेचं आहे. आपल्याला पण तेवढे अधिकार दिलेले आहेत. म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मला वाटतं आजचा विषय आपण हां, सर. एक विचारायचं होतं आपल्याला. हां, बोला ना. मुकेश पठाण बोलतोय मी.
हा सर जी एक कर विभागाचे नगरपालिका कर विभागाचे जनमाहिती अधिकारी आहेत. हा ते आपले सेक्शनचे पत्रव्यवहार करू शकतात ते. म्हणजे समजलं नाही. जनमाहिती अधिकारी आपले सेक्शनचे पत्रव्यवहार करू शकतात. नाही, त्यांच्या प्रथम वरचा दुसरा अधिकारी असतो ना. आणि वरचा अधिकारी मुख्य अधिकारी आहे. हा पण जनमाहिती अधिकारी जे आहे ते कर विभागाचे ते अपिली सेक्शनच्या पत्रावर त्यांच्या स्वाक्षरीने पत्र येत आहेत सुनावणीसाठी. हे बरोबर योग्य आहे का? अपिलाचं ते कसं काय देणार? हा ते जनमाहिती अधिकारी आहे आणि प्रथम अपील सुनावणीचे पत्र पत्र त्यांच्या स्वाक्षरी येत आहे सर. प्रथम अपील जर का ते माहिती अधिकारी आहेत तर मग ते प्रथम अपील अधिकारीची सही कशी काय करू शकतात? हा ते सही मारून मला प्रथम आपल्या सुनावणीचे पत्र पाठवत आहे. हे 2-3 असे प्रकार झाले. घ्या ना ते ते दोन्ही पत्र घ्या, म्हणजे माहिती अधिकारीचं पण पत्र त्यांनीच पाठवलंय ना. हो त्यांनी त्यांच्याकडून माहिती आणि पाहिजे आपल्याला आणि त्यांनीच काय केलं त्यांच्या स्वाक्षरीने प्रथम अपील सुनावणी त्यांच्या स्वाक्षरी पत्र आलं मला. दोन्ही पत्र दाखवा, त्याचं आपल्याला तपासावं लागेल आणि त्यांची आपण अच्छा. वरिष्ठांकडे मागणी करूया आपण, की हे कसं काय करू शकतात? म्हणजे जनमाहिती अधिकारी ही तेच आणि प्रथम अपील अधिकारी तेच. हा हे कसं त्याच्यात शक्य आहे? अर्थ असं असा शक्य होतो होत का नाही. प्रथम अपील अधिकारीपर्यंत ते आपले प्रकरण पोहोचवतच नाही असा अर्थ होतो. हां, नाही ते ते बघावं लागेल नक्की प्रकरण पहिल्यांदा तपासून बघावं लागेल आणि जर का चुकीचं असेल तर त्यांच्यावर आपण कारवाईची मागणी मी करू तुम्हाला शकतो. तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो. जन्माद्य अधिकाऱ्याचं जे अर्ज टाकेल ते पण पाठवतो आणि हां, त्यांच्या स्वाक्षरीने आलेलं जे प्रथम अपील सोनाचे पत्र पण ते पण आपल्याला पाठवतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो. ओके, ओके. ओके सर. ठीक. हां, हॅलो हां बोला. सर, एक माहिती होती विचारायची. हां, 30 दिवस झाले सर, काय? तुमचा आवाज येत नाही, आवाज येत नाही. पाठवली नाही त्यांनी. सर 30 दिवस झाले म्हटलं अर्जाला माहिती 30 दिवस दिली झाले. नाही सर हां, माहिती. माहिती दिली नाही. त्यांनी एक पत्र पाठवलं की आम्हाला वेळ द्या अच्छा, हे दस्तावेज काढण्यासाठी. अच्छा. जुनी माहिती असेल. हा हो हां, मग जुनी. त्यांना वेळ द्यायचा. त्यांनी जर पत्र दिले आपल्याला तर मग वेळ द्यायचा. किती दिवस द्यायचं सर मग त्यांना? 10 दिवसात त्या माहिती मिळायला पत्रामध्ये पाहिजे. नाही. हा? 10 दिवसात देतील ना. त्यांनी किती वेळ सांगितलंय का किती वेळ पाहिजे काय? नाही नाही नाही, वेळ सांगितलीच नाही सर. 10 दिवसात पुन्हा त्यांना आठवण द्या. हो का? 10-10 दिवसात आठवण द्यायची. हा. हां, 50 दिवसांचा अवधी झाल्याच्या नंतर मग प्रथम अपील करून टाकायचं. हो का? हां, अपील 21 केली सर दिवस मी 30 दिवसात 10 माहिती नाही दिवसात दिली त्यांना म्हणून एकदा त्यांनी. रिमाइंड करा. 10 दिवसात रिमाइंड करा. पुन्हा 10 दिवसात हो नाही दिल्यानंतर प्रथम अपील करून टाका. हो का? हां, पण त्यांनी सर मग त्यावेळेस नाही का आणखीन माहिती झाली म्हणून त्यांनी पैसे मागण्याची माहिती केली, म्हणजे पैसे भरा नंतर. हां, पैसे तुम्हाला भरायला लागतील ना. त्याची जी काही फी असेल ना कागदपत्रांची, ते नाही त्यांच्याकडे माहिती उपलब्ध असेल तेव्हा ते पैसे भरायला सांगतील ना. आधीच कसे पैसे भरायला सांगतील? हो ना, माहिती उपलब्ध झाली मग त्यांच्याकडे नंतर मग त्यांना पत्र दिलं आणखी हां, काही दिवसांनी, 15 हां, दिवसांनी हां. पत्र दिलं. पण असं कलमामध्ये आहे ना सर आपल्या 10 दिवसामध्ये 10 दिवसापर्यंत माहितीचा शिल्लक कळवा म्हणून. नाही, नाही. तसं नाही, तसं नसतं. आता तुम्हाला डायरेक्ट ते माहिती देणार नाही ना. तुम्हाला ते कागदपत्र पाहिजेत ना. हो हां, मग त्या कागदपत्रांची आता त्यांनी जर तुम्हाला पत्र दिलेलं आहे पैसे भरा. पत्र दिलंय का त्यांनी पैसे भरण्यासाठी? हो हो दिला आहे. हां, मग ते पैसे तुम्हाला भरावे लागतील. ते पैसे भरले की तुम्हाला 4-5 दिवसात ती माहिती देतील. हो का? हां, ते पैसे भरले कारण ते पैसे झेरॉक्ससाठी लागतात. आणि जर 50 पानं असतील तर तुमच्याकडनं ₹100 घेणार. हो हां, तुमच्याकडे हे आहे का दारिद्र्य रेषेखालील दाखला आहे का? नाही सर. नाही, मग तुम्हाला 50 पानं असतील तर ₹100 म्हणजे एका पानाचे ₹2 घेतात ते. तेवढे पैसे भरले हो की 4-5 दिवसामध्ये ते झेरॉक्स करून तुम्हाला देतील. हो का? हां, ते सर्टिफाईड पण ते कॉपी करून देणार. पोस्टानं ते झेरॉक्स नाही करणार. त्याच्यावर त्या अधिकाऱ्याची सही असते. हा हा. हां. पण पोस्टाने पाठवतात सर, पण ती अधुरी माहिती असली तर सर त्यामध्ये. आणि अपील माहिती असल्यानंतर तुम्ही अपील करू शकता ना पुन्हा. हो का? हां, माहितीचं आपलं समाधान नाही झालं म्हणून आपण प्रथम अपीलला जाऊ शकतो. हो का? ठीक आहे. हां. थँक्यू. ते उपयोग होऊ शकतो. कुठे अडी-अडचण असली तर आपण नक्कीच त्या कलमांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. माहिती अधिकाराच्या संदर्भातील अडचणी असल्यास आपण कशाप्रकारे त्याला उत्तर दिली पाहिजे हे नक्कीच आपल्याला प्रत्येकाला कळलं असेल आणि भविष्यात आपल्या बाबतीत अशा जर घटना घडत असतील तर नक्कीच आपण तिथे त्या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे धडा शिकवू शकतो, अशी आशा आहे.
नक्कीच पुढच्या रविवारी पुन्हा आपण असंच वेगळा विषय घेऊन, वेगळे कलम घेऊन त्या माहिती अधिकार असेल किंवा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत कसं बोललं पाहिजे, कशा प्रकारे माहिती दिली पाहिजे, कशा प्रकारे माहिती घेतली पाहिजे, हे आपण पुढील रविवारी आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.